केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जनगणनेसाठी पहिल्या टप्प्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 13 वर्षांनी केंद्र सरकारने जनगणनेच्या या प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केलाय. नियमानुसार दर 10 वर्षांनी जनगणना करणे आवश्यक आहे. मात्र 2011 नंतर 2021ला नियोजित असलेली जनगणना कोरोना काळामुळे स्थगित करण्यात आली. आता तब्बल 13 वर्षांनंतर जनगणनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत घरे आणि कुटुंबांची नोंद करण्यात येणार आहे. यासाठी मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला मोबाईल अथवा टॅबच्या मदतीने ॲपच्या माध्यमातून ही गणना करायची आहे. भारतात पहिल्यांदाच अशी डिजिटल मोजणी करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे. या टप्प्यात प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीय मतमोजणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक निकषांची माहिती तसेच वय, लिंग, शैक्षणिक स्थिती, धर्म, मातृभाषा, दिव्यांगत्व, सामाजिक स्थिती, जात, व्यवसाय, स्थलांतर आदींची नोंद करण्यात येणार आहे. या जनगणनेचा वापर पुढे विविध योजना, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मतदारसंघाच्या फेररचना आणि आरक्षण यासाठी करण्यात येणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.